नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी खग्रा चंद्रग्रहण याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी म्हणजे फाल्गुन शुक्ल पौर्णिमा माघा नक्षत्रावरती हे खग्रा चंद्रग्रहण होत आहे। जे ग्रहण पौर्णिमेला होते त्याला चंद्रग्रहण म्हणतात व जे ग्रहण अमावस्याला होते ह्याला सूर्यग्रहण म्हणतात। हे खग्रा चंद्रग्रहण मंगळवारी 3 मार्च 2026 हे ग्रहण भारतात दिसणार आहे। हे या दिवशी ग्रहणाचे वेध सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहणाच्या मोक्षापुतूर म्हणजे सायंकाळी 6:48 आपण ग्रहणाचे वेध या दिवशी पाळायचे आहेत। या दिवशी 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी ग्रहण पर्श दुपारी 3:20 ग्रहण पर्शमध्ये ग्रहण प्रारंभ होत आहे। त्यानंतर ग्रहणाचे संमेलन दुपारी 4:34 आहे। त्यानंतर ग्रहणाचा मध्य हा सायंकाळी 5:04 आहे व त्यानंतर ग्रहणाचे उमलन सायंकाळी 5:33 आहे व ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपत आहे किंवा ग्रहण समाप्ती हे सायंकाळी 6:48 हे ग्रहणाचा मोक्ष या दिवशी आहे। त्यामुळे आपण या दिवशी 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी हे ग्रहण बाल, वृद्ध, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती किंवा गर्भवतीच्या महिला किंवा स्त्रिया आहेत यांनी हे ग्रहणाचे मोक्ष किंवा ग्रहणाचे वेध हे सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6:48 ग्रहणाचे आपण वेध पाळायचे आहेत। या ग्रहण काळामध्ये आपण स्नान, देवपूजा करणे, नित्यकर्म, जप जाप, श्राद्ध कर्म इत्यादी कार्य आपण ह्या ग्रहण काळामध्ये आपण करू शकता। ह्या ग्रहणाच्या वेध काळामध्ये भोजन हे निषेध मानले गेले आहे। त्यामुळे आपण ज्या अनावश्यक किंवा आवश्यक ज्या गोष्टी आहेत, पाणी पिणे, मलमूत्र म्हणजे बाथरूमला जाणे इत्यादी जे कर्म किंवा जे कार्य आहेत ते आपण ग्रहण काळामध्ये आपण करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।